राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब व सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने अजितदादा चषक 2024 एकदिवसीय भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन लिमयेवाडी येथील उदय विकास प्रशालेच्या समोरील शंकर भवन येथे आयोजित करण्यात आले होते. भव्य एकदिवसीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अंजुमन क्रीडा मंडळाने बाजी मारत विजेता होण्याचा मान मिळवला तर स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघ उपविजेता ठरला आहे. या अंतिम सामन्यातील कबड्डीपटूंच्या चुरशीच्या खेळाने क्रीडा रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. 2 मॅचच्या क्रीडांगणावर या स्पर्धेच्या लढतीचा धमाका कबड्डी प्रेमींना अनुभवायला मिळाला. दरम्यान उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी केले. स्पर्धेमध्ये आज जे कबड्डीची स्पर्धा आयोजित केली त्याला मनापासून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आणि अजितदादांच्या सुद्धा वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण उपस्थित राहिलेले. आज दिवसभर चाललेल्या या कबड्डीच्या स्पर्धेमध्ये अंतिम सामना फार चुरशीचा झाला गेला. याच्यामध्ये प्रथम क्रमांक अंजुमन संघाने जिंकला पटकावला आणि स्वराज संघाने उपविजेता हा संघ ठरला गेला. वास्तविक पाहता शेवटच्या 3-4 मिनिटांपर्यंत स्वराज संघाचं प्राबल्य होतं, परंतु अंजुमन संघाच्या प्लेयरने एकाच एंट्रीमध्ये 4 पॉईंट घेतले आणि त्यांचा मिळणारा विजय हा हिरावून घेतला गेला. अशाच पद्धतीच्या मॅचेस होणं गरजेचं आहे. कारण राजकारणामध्ये सुद्धा असंच आहे, शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्यासारख्या झगडावंच लागतं. शेवटच्या क्षणी काय होईल हे स्वराज संघाने पाहिलं, कारण त्यांची एक एंट्री लूज झाली तर त्यांचं विजेतेपदाला मुकावं लागलं. त्याच पद्धतीने आपलंही आहे. कारण तुमच्याकडून आम्हालाही काही शिकायला मिळतंय आणि आमच्याकडून काही चांगले गुण असतील तर तुम्ही घ्या, तुम्हाला नाही पटले तर सोडून द्या. अशाच पद्धतीच्या स्पर्धा आपण नेहमी आयोजित करत असतात. आणि किसनजी जाधव यांनी सांगितले असतो या भागामध्ये कबड्डीच्या स्पर्धेला वाव मिळण्याच्या उद्देशाने यांनी आज मॅचेस भरवलेले आहेत. परंतु तुम्हाला सांगतो, तुमच्या वयात असताना आम्ही सुद्धा फुटबॉलचा गेम खेळत असताना सोलापूरच्या पार्क मैदानावर यायचो. त्यावेळेस इथली रामवाडीची आणि करमाळ्याच्या टीम समोर कबड्डीसाठी यायच्या. त्यावेळेस सोलापूर ही क्रीडा नगरी फार वाखाणण्याजोगी आहे. या कबड्डी स्पर्धेचे पारितोषिक वितरण मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अप्रशासकीय सदस्य अमोल शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे, दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी पक्षाचे डॉ. बसवराज बगले, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, हेमंत चौधरी, अंबादास मारुती गायकवाड, अल्ताफ बुराण, अकलूजचे प्रताप ढेरे, करवा शेटजी, टकारी समाज, माजी युवक अध्यक्ष सचिन जाधव, सागर कांबळे, पंडित शेटे, शिवा बंडगर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या यंदाच्या वर्षी आपल्या रामनवमी सेंटरमध्ये सेफ गुण जे आहे जवळपास सेफ गुन्हे त्या ठिकाणी उपचार घेतात. त्या रुग्णाला तिकीट आपण जवळपास 6 महिन्याचं आपल्या जाण्याचं फूड किट आपण आपल्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून देतो. हा देण्याचा उद्देश, त्या रुग्णाला मदत करण्याचा उद्देश हाच आहे की बाबा त्यांचा आशीर्वाद आपण दादाला करावा, दादांना दीर्घायुष्य लाभावं आणि दादांचे जे आमच्या राष्ट्रवादीचे कार्यक्रम फक्त अपुरा आहे ते निश्चितपणे पूर्ण होऊन दादा मुख्यमंत्री व्हावं हे आमचा मनोदय आहे. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, किरण शिंदे, अमोल जगताप, माऊली जरक, ऋषी येवले, माणिक कांबळे, वसंत कांबळे, सचिन आंगडीकर, आकाश जाधव, सोनू पटेल, हुलगप्पा शासम, दिनेश आवटी, प्रथमेश पवार, उमेश जाधव, फिरोज पठाण, ऋषभ पॅटी, जितेंद्र दार्लू, अभिजित कदम, दशरथ शेंडगे देशमुख, सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी आणि इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे सदस्य आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन मंगेश लामकानी यांनी केले. आभार चेतन नागेश गायकवाड यांनी मानले.